आज झाडांची सुरक्षा ही कशी करायची, अमित साहेबांनी या पर्यावरण दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबवलेला आहे। लोक पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावतात, खूप चांगला कार्यक्रम आहे, परंतु जे झाडं आहेत त्यांना वाचवणार कोण? आज आपण बघू शकताय की बिल्डर असतील ते झाडं मारून टाकतात स्वतःच्या स्वार्थासाठी। सगळे नेते मंडळी त्यांना सहकार्य करत असतात, इकडे झाडं कापले की तिथं लावा, परंतु असे कुठेही होत नाही। परंतु आमच्या अमित साहेब ठाकरे यांना एक वेगळा विचार आला की जे झाडं आहेत आपण त्यांना वाचवलं पाहिजे, म्हणून अमित साहेबांनी पर्यावरण दिनानिमित्त एक वेगळा कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या झाडांमध्ये खिळे असतील, स्टेपलर मारलेले असतील, ते सगळे काढून टाकायचे। कारण जसं आपल्या अंगामध्ये जर आपल्याला खिळा लागला तर आपल्यालाही गँग्रीन होतो, आपलाही हात केव्हा कापावा लागतो, त्याच पद्धतीने झाडांनाही त्रास होतो। म्हणून आज अमित साहेबांनी जे कार्यक्रम राबवलेला आहे पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि आज अनुपभाई गुप्ता यांच्या इथेही हे कार्यक्रम चालू आहे। आमचा इंडस्ट्रियल इस्टेट तिथे हे बघा, आपण बघू शकताय, हे पुढे घ्या, हे स्टेपलर मारलेले आहेत बघा, हे दाखवा। हे स्टेपलरनी या झाडांनाही त्रास होत असेल ना, म्हणून आज जेवढ्या झाडांमध्ये स्टेपलर असेल किंवा खिळे असतील हे काढायचे आहे, कन्फर्म आहे। बघा पूर्ण स्टेपलरच मारलेले आहेत। पुढे झाड नाही, पुढे झाड नाही आणि त्याला बाजू आहेत का अजून? अनुभाई त्याच्यानी पण काढा, ते आहे ना तुमच्या, बघा जिथं दिसत असेल सगळे काढा, फेकू नका, ते सोबत ठेवा आपल्याला। काय हालत होणार झाडांची बघा, एका झाडात एवढे स्टेपलर आहेत मारलेले आहेत। सगळे काढा, सगळे काढा, सोडायचंच नाही एक पण। हा, जय माताई भाई, या तुम्ही पाहिजे तर असं बाहेर काढा, मी खिड्याने याच्याने पकड। हा, हे मी अनुभाई इथं बघा, इथं खूप आहे। हा, तुम्ही असं बाहेर काढा, या सुरेश भाई या। हो, हे बघा, हे त्याला कसं काढता येईल बघा। हा, मार असं, मार आतमध्ये मार। दाखवाय असे असे खिळे आहेत बघा, सगळे काढा, सगळे काढा, एकही सोडायचं नाही। मारा मारा, हा सगळे काढायचे आपण, सोडायचं थोडी काय। तुम्ही फक्त हे करा, मी पाहिजे तर काढत जातो। निघा, काढू ना आता, काय काढायचीच आहेत ना।
बघा इथं पण अनुभाई इथं मार. हात फिरवा जरा बघा कुठं दिसतंय का. अनुभाई इथं मारा. या हे सगळे हटवाय. बडा भाई हे बघा. अगं भाई इथं मारा. एका झाडात बघू शकता एवढे स्टेपलर मारले. फक्त एकच झाड आहे अजून, आणि अजून भरपूर एका झाडात एवढे स्टेपलर आहे. काय झाड जगणार मला सांगा. आणि महानगरपालिकेचे अधिकारी सगळे एकदम घरात बसलेले आहेत. नमस्कार. हा जय महाराष्ट्र. या हा बरं बरं. या तुम्ही सहभाग घ्या पर्यावरण दिनानिमित्त. झाडात सगळे यांनी किडे मारलेत ना. हा हा अच्छा अच्छा. नम्रता सोबत असतो ना, नम्रता खराडे. हा हा हा. अरे वा. जय महाराष्ट्र. आहेत का अजून झालेत ना. झालं. चला कुठे आहे दुसरा झाड. चला जय महाराष्ट्र. या या सोबत या. काय नाही हे बघा किडे बघा कसे मारताय झाडांमध्ये. पहिला ह्यांचे हे दाखवा. हे कोण आहेत ना हे दाखवा. हे हा काढा. काढून टाकाय हाताने नको. हा असं काढ. आता हे स्टेपलर कुणाला दिसत नाही. तुम्ही बघा एवढे स्टेपलर मारले झाडांमध्ये. आणि ह्याच्यामुळे झाडांचं आयुष्य कमी होतो.
आणि नो झाड बघितलं का? हॅलो कुठे गेले जाधव? कुठे गेले? या याच्याने घ्यायचा ना, ते सोडा, तुम्ही काढा फक्त. हा तेच आहे ना, बघा ना काय परिस्थिती झाली आहे बघा झाडांची. इथं दाखवाय जाणार पाहिजे. ठीक आहे. बघा तुझ्या मोबाईल मध्ये, तुझ्या मोबाईल मध्ये उभा आहे इथं अजून आहेत का? दिसत आहेत का स्टेपलर? हा चला पुढच्या झाडला चला. मग चला हा हा आहे ना, हे बघा द्या, ते पकड द्या. असंख्य खिळे आहेत बघा. काढ आहे बाबा. एक प्लास्टिकची थैली वगैरे घे, काय असेल तर बघ जरा. इसको निकालो, याला काढा जरा, याला. आणि खरं तर हे काम महानगरपालिकेचं आहे, परंतु त्यांना काय पडलंच नाही. आणि खरोखर मी धन्यवाद सांगतो अमित साहेब ठाकरे यांचा, की ज्यांची ही दीर्घदृष्टी की काय होऊ शकते, झाडांना आपण कसे वाचवू शकतो. फक्त आपण झाडं लावणार ठीक आहे, परंतु हे झाडं वाचवणेही गरजेचं आहे. तुम्ही बघा फक्त एवढे खिळे, ह्याच्यानं बाहेर काढ ना त्याला. किती किडे आहेत बघा बाबा. बोला ठीक है. तुझा तू पकड दे. त्यांना हातात असे ना, असे बाहेर काढा, मग पकडणे हातात लवकर येतात. बघा याला बाहेर काढायला, हे राजा याला बाहेर काढायला. हे बघ हे आतमध्ये घुसला, याला काढ, याला काढ. ते त्याच्याकडे आहे ना, त्याच्याकडे आहे ना, हे काढ, हे काढ. हे बघ
इसका नहीं केबल वायर पूरा बंद करना चाहिए झाड़ के ऊपर से बंद करना झाड़ के ऊपर से बंद करना चाहिए पेड़ को तो चाहिए नहीं पेड़ को फिर पेड़ चला काटते कितना बार वापस आ जाते हैं वाला क्या काटता है एक तो पेड़ चला फिर भी बोलता ही तो एक झाड़ के सारा झाड़ मोटा नहीं कम नहीं बनेगा नहीं इसके लिए झेलता कारण सगळे अधिकारी मस्त आहेत करप्शन मध्ये बिल्डर लोक झाडं कापणार लोक खिडे टाकणार हेच चालू आहे परंतु महानगरपालिका कधी जाऊन गार्डन डिपार्टमेंटने बघितलंय का की झाडांची परिस्थिती काय आहे थांबा हे 2-4 काढून घ्या पहिला आहेत तेवढे पूर्णच करा सोडूच नका एक पण खिडा एक पण स्टेपलर सोडू नका हाय अजून दिसत काय कृपया महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी जे गार्डन डिपार्टमेंटचे आहेत ना एलवॉर्ड त्यांनी बाहेर निघावं आणि जे झाडं आहेत त्यांना वाचवायचं कसं ना त्यासाठी काम करा थोडं काढून टाकाय कुठं आहे चावीवाला कुठं आहे हा बसतो की नाही तुम्ही आहे नाही ना हा आणि सांभाळून ठेवा इथंच काय बोलायचं बघा झाडांना किती त्रास होत असेल विचारा रेंदो उसका है वो करेगा जो करना है हे बघा हे दाखवा खिडे दाखवा हा हे निकाल हे याच्यानेच निघणार ते उचला खिडे उचला इंच का मार आहे हे बघा हे दाखवा आहे किती मोठे खिडे आहेत दाखवा हे बघा एवढे मोठे खिडे आहेत हळू तू करे राहू दे तू ते कर प्रॉपर खाली तुम्ही करा अंदर करा खाली करा
सामान एक गाड़ी मिल गया कितना मारे हे बघा सुटला पण आतमध्ये भाई सावकाशनी काढा जरा हे याला खाली मार ना लाकूडच का डायरेक्ट ऐसे मार उल्टा मार ऐसा मार खाली खाली टाक ना असं आता आहेत का त्याच्यात खिळे आहेत का खिळा टाकलेला बघा ना हे निकल हे निकल अभी इधर से थोड़ा घुमा आगे पीछे करके दिखाई दिखता है ये तुरंत ये देना संभालो ना किसको लगे नहीं तो निकलेगा तो किसके आँख पे जाएगा थोड़ा असं करा ना हलवा जरा त्याला मार्बल टूट जाएगा ये पत्थर ले रहे पत्थर ले ये ना थोड़ा उसको आगे पीछे करके करना असं हलव जरा पहिला त्याला हा असं आता काढ दगड तुटते विचार करा खिळे निघत नाही दूसरा देखो तब तक दूसरा देखो अरे ये ले लो अपना ये क्या है मारा क्या है अरे सुनील बोला ना इसको पकड़ो ए कुठं गेला तू कहाँ गया वो अरे छोटू हेलो हाँ इधर कौन बोला हाँ इधर कौन इन वो थैली में डालो थैली क्या थैली जरा हाँ हाँ बोला तो है पर मेरा गाड़ी आज भी आधा घंटे में तो रहेगा काय परिस्थिती आहे विचार करा खिळे खिला हाथ में रखो निकाल आएगा नहीं ते पकडणे असं केलं होतं ना हा असं मार रहा है मैं ऐसा मारतो तो ऐसा मारू अभी पकड़ो म्हणजे हे जे काम आम्ही करतोय तुमच्याकडे मशिनरी असते अधिकाऱ्यांकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवलंय की आम्ही काढायचं, पण त्याच्यात तुमचंही सहकार्य पाहिजे महानगरपालिकेचा. कृपया आम्ही आमच्या पद्धतीने सगळे साफ करणार, पण जे उरतात तुम्ही कृपया करून एक एक झाडं चेक करा. एवढे खिडे लागले, तुमच्याकडे मशिनरी असते की हे लवकर कसे निघतील. झाडाला पण नुकसान होतं. लाकडा लावते आता खिळा आतमध्ये तुटला. हो सर, कसं काढूया आता ते. निघाला. इथे इथे तर फेकू नको. त्याला काढता येणार का? तुटलाय तो. त्याला कर ना प्रयत्न, तो असंच राहणार ना. पकडणी जरा कर. असं पकड जरा थोडं, तेपर्यंत दुसऱ्यावर मेहनत करा. ते आपला होता ना पक्का, हा पकडायच्याकडे. ह्याला ह्याला ह्याच्यावर काम कर जरा, ह्याच्यावर काम कर. पाठव मला. हा दो अनुभव पकड़ो जरा किला. निघेल तो, थोडा बाहेर आला. हा आला बाहेर तर आला. निघणार निघणार, आपण काढायचंच आहे तो. सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य करा. तर स्थानिक जनताही उतरलेली आहे या कार्यक्रमामध्ये. एक मिनट, उसमें से नहीं आएगा अंदर होना पड़ेगा. क्या हा होता भाई, आपण अधिकारीला याची कंप्लेंटच देऊ. ह्याला ह्याला काट, ह्याला काट. नहीं हो दिलाच आहे नाही तो, त्याची नाही निघणार. सगळे एकदम मजबूत मारलेले आहेत आतमध्ये. हा पण खिडा आहे. ओके. इधर से ये साइड से मारना.
ये साइड में मारा, ये साइड में मारा तब इधर मारा अरे खिळे मारून मारून उधर किधर है? इथे इथे खिळा बघा अनुभव किधर है? हा मारो ऐसा सीधा मारो ये ऐसा मारो ऐसा ये यहाँ से मारना पड़ेगा यहाँ सीधे ना इसको देख अनुभव त्या बाजूला घ्या वहाँ से अंदर में चिल्लाए चिल्लाए तो ना मार हा तुटू द्या ते तुटणार तरच होणार ना हा क्या रे हाथ चिमटेगा तुम्हारा लकड़ा टूट जाएगा हा आता घ्या पत्तर दे पत्तर ट्रेन मत कर टूट जाए बंद केला ते हा जय महाराज हिला 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 टूटेगा जरा गाड़ी नाही ना देत हा तो करेल हा ते खाली ठेव ना त्याला हा आता मार एक मिनट खिळ्याची साईज बघा फक्त इतना लंबा लंबा है लागलं नाही ना अजून नाही त्याला आता हा निघणार की नाही आता हा निघणार नाही ते पण आपल्याला चेन पडणार नाही असं आहे सॅपलर काढा ते सगळे खिळा आहे काय हे बघ क्या यार साइज है खिड़े ये क्या देखो स्टेपलर तो निकलना है अभी निकालते रहने का अपने को सब ठीक है हाँ बघा नहीं मारा ना ऐसे ऊपर मारो इससे पीछे वाले से लाल वाले इससे मारो नहीं होना चालू नहीं करा लग रहा नीचे से मारो इससे इससे पीछे वाले से हाँ बस मारो आएगा ऊपर बैठ गया
हाँ यही मार। संभाला भाई, लगा। चलो अच्छा काम करेंगे तो थोड़ा लगता है। निकलेगा तो आएगा नहीं। इसको थोड़ा इधर से मारो ना। प्लास्टिक काढा पहिला, प्लास्टिक तोडू पहिला। आता येईल बघा। निघाला का तो? चलो हेलो हाँ अपना के में ये लो। हाँ मेरा रखेंगे आजा 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 थोड़ा थोड़ा करेंगे लगेगा लगेगा समझना यार में मुंह नहीं मुंह नहीं है ना मुंह बन गया स्लिप हो गया। इसे फोटो ऐसे जरा टूट जाएगा वो। दूध हो जाएगा। वो मुंह खराब होगा ना ये वाले एकदम गिफ्ट के लिए ना। बिना मजा आई नहीं हाँ ठोको उसको थोड़ा। जो इसको ऐसे हाँ ऐसा ठोको जरा बराबर। हाँ कैमरा जाएगा निकालना तो पड़ेगा ना। आया बाहर आया थोड़ा। रुको रुको 1 मिनट रुको। 1 मिनट रुको। हाँ चलो इन्हें निकल जाएगा ये वाला निकाल। हे निघाल। हाँ नहीं इसको थोड़ा चला ठीक आहे ना, आपण ते अधिकाऱ्याला देऊ ना, देऊ आपण ते पत्रामध्ये देऊ। कौन है हिलेगा ना। मैं जोर से मारा बड़ा हो जाएगा ना। इधर से दे कर जाएगा। या कुठे किडे टाका। हाँ इधर हिले मैं एका झाडाचे आहे, एका झाडाचे आहे, दाखवाय। आता आता निघेल बघा। ते टाक ना आता, त्याच्यानी होतोय का बघ। हा त्याच्यानी आपण हे काय म्हणता याला।
बोले ज्यादा बना झाड़ के अंदर सब खिला मार रहे हैं ना, तो झाड़ को भी तकलीफ होता है ना। जैसा हमको कोई खिला मारता है तो हमको भी गैंग्रीन होता है, हमारे को हाथ काटना पड़ता है, वैसे झाड़ को भी इतना खिला मारा है कोई बेअक्कल आदमी ने। देखो वो नहीं है, पहचान आप है। हाँ यही है। अरे आपका ये सब इसके में जान होती है। में खिला दे आप खिला क्यों मारते हो? अरे रस्सी से बांधो ना, निकल नहीं रहे। जोर से मारा है। कमाने के लिए जाती है। अरे आप लोग खिला छोड़ो, एक तो ये टाचनी मारो कितना दर्द होता है। तो निकल नहीं रहे, सोचो आपने कितना मजबूत ठोका है उसको। इससे ठोकते किससे खिला? ये ढकल मार रहे हो। हाँ इसको इसको निकालो खाली, उसको आप निकालो तब तक। उसको निकालना। चाचा सुनो मेरी बात, ये खिला और ये खिला निकालने का जवाबदारी आपका है। हाँ, ये कैसा निकालने का? क्या फिर मैं बीएमसी में कंप्लेंट करूंगा ना, तो आपको धंधे को भी नुकसान होगा, जो हम नहीं चाहते। ठीक है ना? आपने जिधर जिधर लगा है ना वो निकाल दो। आप देखो खाली चाचा, ये देखो इधर इधर, ये देखो खाली कितने खिले मारे। वो चाचा तुम अपन मार क्या कर रहे हो? बाद में अरे पहला वो खिला निकालो, पहले वो 2 खिला निकालो, उसके बाद चलो। हाँ सगळे स्टाफला मग काढा, झाला स्टेपवर काढा, हे टाका, पिशू टाका। राम घोषणा देख बघतो आणि तो टेबल पर भी थोड़ा था। नहीं अभी बीएमसी में देंगे कंप्लेंट आप। अनु भाई वही वाला सिस्टम करो, आप खाली निकालो। हाँ अरे हे पकडली सगळे काढ बघ। अनु भाई बाहेर काढतायत ना, त्याला बाहेर के पकडणे आणि हातात ठेवा, फेकू नको सगळे। हा या ना ऑफिसला येतो येतो, ओके येतो, हे जरा करून टाक। अनु भाई हो हो नक्की नक्की नक्की। नाही ना, मी आल्यावर मागवा, आता नको, वेळ खूप लागणार आहे, पुढं खूप झाड आहे। येतो ना मी, नक्की येतो, बोललो तर येतो। तर आज येणार म्हणजे येणार। हो चाचा, उसको आराम से रस्सी बांध के लगाओ और वो खिले निकाल के दो प्लीज। नहीं निकल रहा हमसे, आप खाली वो 2 खिला निकालो। जे स्थानिक राहणारे असतील त्यांनी ही काळजी घ्यावी। कृपया आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं असतील आणि असे खिळे स्टेपलर मारलेले असतील, कृपया आपणच काढून टाका। अमित साहेबांनी एक चांगली पहल केलेली आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं।
टाका त्याच्यात. प्लॅस्टिकचं द्या. दाखवा इथे पुढे, इथे इथे पुढून दाखवा. झाले झालं क्लिअर. अमित साहेब या मनापासून आपला धन्यवाद. आपण एक खूप चांगली प्रेरणा लोकांना दिलेली आहे. एक चांगला कार्यक्रम महाराष्ट्र सैनिक नव्हे तर सगळ्यांना, जे महाराष्ट्रामध्ये तर नाही पण पूर्ण हिंदुस्थानमध्ये हीच परिस्थिती असणार ना झाडांची. कारण आपले विचार जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना कळाले असतील की अमित साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पर्यावरण प्रेमी आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने आज खेळे काढलेले अजून पूर्ण विधानसभेमध्ये चालू आहेत आणि हे चालूच राहणार. जेवढे होतंय तेवढं आम्ही करतोय. यानंतर आम्ही 100% अधिकाऱ्यांना पत्रही देणार आहोत की जेवढे झाडं आहेत तेवढ्या सगळ्यांमधनं खिळे काढून टाका. आणि आज प्रत्येक लोक तेच काम करतायत का इथे. अच्छा झालं काय. हेल्पर पाहिजे यांना. बघा या लोकांना हेल्पर पाहिजे. झाडांना मारून हेल्पर पाहिजे. तार हे ते बघा सगळे आमचे शाखाध्यक्ष संतोष बनसोडे, प्रियंका पांचारताई, पूर्ण टीम आहे. आपण बघू शकताय पूर्ण चांदिवलीमध्ये कार्यकर्ते लागलेले आहेत. जेवढं होईल तेवढं आम्ही करणारच आहोत आणि हा कार्यक्रम पुढेही चालूच राहणार. अधिकाऱ्यांना पत्र देणार, एलवॉर्ड अधिकारीला पत्र देणार, हेर्लेकर साहेबांना पत्र देणार. आणि या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतोय साहेब कृपया करून तुमच्या अधिकाऱ्यांना आदेश द्या आणि ज्या लोकांनी खिळे लावलेत आणि त्याच्यावर ज्याची ऍड असेल त्याच्यावरही कारवाई करा. तरच हे लोक शांत राहतील आणि कुठेतरी यांना समजेल की बाबा झाडांनाही नुकसान त्रास होतो, फक्त मनुष्याला त्रास होत नाही. जसं आपल्या अंगात किडा कोणी ठोकला तर आपल्याला गँग्रीन होते, कुठेतरी आपल्याला हात कापावा लागतो, आपलं आयुष्य कमी होतं, तसं झाडांचं आहे. आणि मनापासून परत एकदा अमित साहेब आपला धन्यवाद. आपण एक चांगला कार्यक्रम या महाराष्ट्रात राबवलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला आता पुढच्या झाडमध्ये. Thank you.